नमस्कार मित्रांनो, श्री बालाजी ॲग्रो फार्ममध्ये आपले स्वागत आहे। आपण बघू शकता, आपण आपल्या बागेतील डाळिंबाची बुडं साफ करून घेतले आहे पूर्णपणे। तुम्हाला झाडं हे सर्व एकसारखे दिसत असतील। झाडांच्या खालच्या भागात पण जमिनीकडे येणाऱ्या फांद्यांची आपण छाटणी करून घेतलेली आहे। झाडाला खालील बाजूने व्यवस्थितपणे आकार देऊन घेतला आहे। पूर्ण झाडांना गेरू लावून घेतलेला आहे व आता तण नियंत्रणासाठी आपण स्वीप पॉवरची फवारणी करत आहोत। मित्रांनो, यामध्ये फक्त स्वीप पॉवर हे तणनाशक नसून मी आपणास सांगतो की आपण या फवारणीमध्ये कोणकोणती औषधे घेतली आहेत। त्यामध्ये पाणी पीएच करण्यासाठी आपण सर्वप्रथम APSA 80 हे औषध घेतले आहे। त्यानंतर आपण दुसरं म्हणजे स्वीप पॉवर। स्वीप पॉवर हे UPL कंपनीचे तणनाशक आहे। यामध्ये ग्लायफोसेट अमोनियम 13% हा घटक आहे। मित्रांनो, एक लक्षात ठेवा की आपल्याला डाळिंब बागेमध्ये ग्लायफोसेट 41% जे राऊंडअप असतं हे आपल्याला कधीही फवारणी करायची नाही आहे। मजुरांच्या अभावामुळे काही प्रमाणात आपण वर्षातून एक वेळेस स्वीप पॉवरची फवारणी घेऊ शकतो। तीही बाग फ्लोरिंग स्टेजमध्ये किंवा पूर्णपणे फळधारणा झाल्यानंतर ही फवारणी घ्यायची नाही आहे। आणि या फवारणीमध्ये आपण जमिनीवर फवारणी चालू आहे त्यामुळे आपण रेडी बोर्ड घेतला आहे। बघू शकता मित्रांनो, आपल्याला निसर्ग पण असा सांभाळायचा आहे। फवारणी करत असताना या पक्ष्यांच्या जवळ आपल्याला फवारणी करायची नाही आहे। या 3 प्रकारचे औषध मारल्यानंतर आपले सर्वप्रथम तण नियंत्रण होते। दुसरं म्हणजे रेडी बोर्ड मारल्यानंतर बुरशीनाशकाचे आपल्याला फवारणी कमी घेण्याचे काम येते। जमिनीवरती सर्व बुरशी ही नाहीशी होते। बघू शकता किती छान प्रकारे आपलं गवत मिळालं आहे। धन्यवाद।